नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योगमार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अहमदनगर जिल्ह्यामधलं कापूरवाडी या छोट्याशा गावात आलेलो आहोत आणि सरांनी गेल्या 3 ते 4 वर्षापासून शेळी पालनाचा ते व्यवसाय करत आहेत। तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की शेळी पालन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, शेळ्यांचं लसीकरण कशा प्रकारे असलं पाहिजे, शेडची निर्मिती कशा प्रकारे असली पाहिजे, चाऱ्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे असलं पाहिजे, याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात। सर, उद्योगमार परिवारात तुमचं स्वागत आहे। आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा। नमस्कार, मी संतोष महादेव कराळे, राहणार कापूरवाडी, तालुका जिल्हा अहमदनगर, शिवशंभू गोट फार्म नावाने आपला शेळीपालन हा व्यवसाय चालू आहे। आणि सर, ओव्हरऑल आपल्याकडे किती शेळ्या आहेत आता सध्या आपल्याकडे कम से कम 100 ते 120 बिट्टल जातीच्या शेळ्या अवेलेबल आहेत। तर आपल्या शेतकऱ्यांना काय सांगाल की कोणत्या शेळ्यांची निवड केली पाहिजे शेळी पालन करताना? सर्व शेळी पालकांनी निवड करताना बिट्टल जातीची शेळीची निवड केली पाहिजे। का बिट्टल जातीच्या शेळीमध्ये उत्पन्नाचं प्रमाण, उत्पन्नाची वाढ झपाट्याने होत असते, त्यामुळे आणि बिट्टल शेळीला दुधाचं प्रमाण बी जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे बिट्टल शेळीची निवड केली पाहिजे। जी बिटल जी प्रजाती आहे ती बाहेरच्या राज्यामधली आहे, ती महाराष्ट्रामध्ये आणल्यानंतर किंवा आपण तिचं पालन केल्यानंतर तिला काय रोगराई वगैरे होण्याचे चान्सेस असतात का? त्या महाराष्ट्रामध्ये बिट्टल शेळीचे आणल्याच्या नंतर तिला कोणताही रोगराईचं प्रमाण अजिबात नसते। आपण शेळी ही आल्यानंतर 3ऱ्या दिवशी लगे PPR लसीकरण करून घेतो। PPR लसीकरण केल्याच्या नंतर कोणताही रोगराईचं प्रमाण राहत नाही। आणि सर, शेळ्यांचे जे चाऱ्याचं नियोजन असतं, चाऱ्यांचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे? शेळी आणल्याच्या नंतर 4 ते 5 दिवस शेळीला सुका चारा खाऊ घातला पाहिजे, हिरवा चारा बिलकुलही द्यायचा नाही। आणि 5 दिवसाच्या नंतर शेळीला हिरवा चारा, सुक्या चाऱ्याबरोबर हिरवा चारा पण थोडा थोडा दिला तरी काही अडचण येत नाही। तुती द्या, शिवरी घास द्या, आपला घास द्या, काही अडचण येत नाही। मकाची कुट्टी वगैरे काही टाकलं तरी काही अडचण येत नाही शेळी। आणि एखाद्याला समजा शेळ्या घ्यायच्या असतील, समजा तुम्ही बिटल म्हणले चांगले आहेत, तर बिटल शेळ्या तुम्ही कुठून आणि कशा घेतल्या पाहिजेत? बिट्टल शेळ्या आम्ही डायरेक्ट पंजाबवरून शिवशंभू गोट फार्मवरती माल आणतो। पंजाबवरती प्रत्येक फार्मवरती फिरून फिरून निवडक असाच माल क्वालिटीमध्ये, टॉप क्वालिटीमध्ये माल निवडतो आणि शिवशंभू गोट फार्मवरती घेऊन येतात। मग इथं आल्याच्या नंतर कस्टमर, जसे कस्टमरला माहिती होईल, ऍडव्हर्टाईज होईल, त्या प्रकारे कस्टमर इथं आल्यानंतर आपण निवडक माल आणतो, त्याच्यामुळे इथं आल्यानंतर कस्टमर फक्त माल कलर चॉईस करतात आणि माल लगेच घेतात। त्यावेळेस शेतकऱ्याने समजा 10 शेळ्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये एक फिमेल घेतला, तर त्यांना एका वर्षामध्ये त्या 10 शेळ्यापासून किती उत्पन्न भेटू शकतं बरं सरासरी? कस्टमरने जर 10 फिमेल आणि 1 मेल जर घेतला तर त्याच्यापासून कस्टमरला कमीत कमी कम से कम 2 ते 3 लाख रुपये वर्षभरात उत्पन्न भेटून जाईल 10 शेळ्यामध्ये। कारण की आणि त्याच्यात कस्टमर किती शेळीला जीव लावते, रिस्पॉन्स देते, खाणे वगैरे सगळं, लसीकरण वगैरे सगळं व्यवस्थित दिल्याच्या नंतर काही अडचण येत नाही। आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला ना सर, तर बहुतांश शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की शेळी पालन तोट्यात जात आहे आणि काही गेलेले बी आहेत, आम्ही पाहिलेले आहेत। पण तुमच्या अनुभवानुसार त्यांचं जे तोट्यात जात आहे, तर ते तोट्यात जाण्यामागचे काय कारण बरं? तोट्यात जाण्यामागचं लक्ष, शेळी पालनासाठी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास हे चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं लागतं। सकाळी लक्ष दिल्याच्या नंतर संध्याकाळी लक्ष दिल्यानंतर तोट्यात जायचा हा प्रश्नच येत नाही शेळी पालनाला। शेळी पालन हा असा व्यवसाय इतका झपाट्याने महाराष्ट्रात वाढत चाललेला, महाराष्ट्रात नाही तर सगळीकडे शेळी पालन व्यवसायाकडे झपाट्याने वाढ चाललेली आहे। शेळी पालन मध्ये उत्पन्न बी झपाट्याने चांगल्या प्रकारे आहे। फक्त शेतकऱ्याला कोणत्या मालाची आणि कोणत्या जातीची शेळी निवडता आली पाहिजे त्याच्यावरती डिपेंड असतं सगळं। बिट्टल जातीची शेळी जर निवडली तर चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला रिस्पॉन्स मिळतो, पिल्लांची वाढ झपाट्याने होते, मग उत्पन्न पण झपाट्याने होते। शेळी पालन हा व्यवसाय तोट्यात जातच नाही। सर, शेडची निर्मिती करताना शेळ्यांसाठी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेणं गरजेचं असतं? शेतकऱ्यांना शेडची जर निर्मिती करायच्या टायमाला शेड केल्याच्या नंतर शेडच्या खाली, शेळी खाली सिमेंट कॉन्क्रीट अजिबात केलं नाही पाहिजे। खाली आपला मुरुम टाकून त्याला थोडं निबर करून मुरुमातच शेळी सोडली पाहिजे। शेळी ही बसताना पायाने उकरूनच बसत असते, कोब्यावरती सिमेंट कॉन्क्रीट वरती शेळीला कोणत्याही प्रकारे खाली नख मारता येत नाही। त्याच्यामुळे शेळीच्या शेड मध्ये सिमेंट कॉन्क्रीट हे अजिबात केलं नाही पाहिजे।
आणि सर ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन नाही जर त्या शेतकऱ्यांनी शेळी पालन केलं त्याला प्रॉफिटेबल राहू शकतं का ते? प्रॉफिटेबल व्हायला काही अडचण नाही. शेळी ही बिट्टल शेळीची जात अशी आहे, तुम्ही बंदिस्त शेळी पालन ठेवलं तरी अडचण येत नाही आणि तुम्ही रोज सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास फिरून आणली तरी काही अडचण येत नाही. शेळी जास्तीत जास्त उलट फिरली पाहिजे. शेळी हजारो प्रकारच्या वनस्पती असतात डोंगरात, प्रत्येक प्रकारची शेळी वनस्पती खात असते. शेळी ही एक वनस्पतीवरती कधी जगत नाही. त्याच्यासाठी बिनधास्त शेळी पालन करा, काही अडचण येत नाही. जमीन नसली शेळी पालन करायचं नाही ही काही अडचण नाही. शेळी पालनाला जास्त जागेची गरज पडत नाही. तुम्हाला काही अडचण आली शेळीचे शेड संबंधित शेळी पालनाविषयी शेळीची जात कोणती निवडायची याच्या संबंधी जर तुम्हाला अडचण आली तर शिवशंभो गोट फार्मवरती संपर्क साधा. आम्ही शेळी पालकांसाठी शेतकरी बांधवांसाठी 24 तास कॉल रिसिव्ह करतो, 24 तास अवेलेबल आहेत. सर ज्यावेळेस आपण शेळ्यांसाठी शेड बांधतो तर हो. शेड बांधताना कोणती काळजी घेतली पाहिजे? शेड बांधताना साईड 40 बाय 24 जर सेट केलं तर 100 ते 120 शेळ्यांची हे होतं. 100 ते 120 शेळ्या आरामशीर राहू शकतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे अडचण येत नाही. शेडला साईडने ही जाळीच मारली पाहिजे, भिंती घालून उपयोग नाही. खेळती हवा राहिली पाहिजे शेडमध्ये. आणि वरती कॅपॅसिटीनुसार काही सिमेंटी पत्रे टाकतात, काही लोखंडी पत्रे टाकतात. तर आम्ही सिमेंटी पत्रे का नाही टाकले, आमचं हे शेड एकदम खुल्या वातावरणात डोंगराच्या कडेला असल्यामुळे कुणीही शेडवरती दगड वगैरे मारू नये, काही वारं वाहू जाण्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येऊ नये, त्याच्यामुळे आम्ही लोखंडी पत्रे टाकले. नाहीतर जास्तीत जास्त सिमेंटी पत्रे जर टाकले तर अतिउत्तम असतं शेडसाठी. बरोबर आहे. आणि शेळ्यांना शेडमध्येच बी बंदिस्त शेळी पालन असल्यानं शेडमध्ये बी काही ठराविक प्रकारे डिवाइस केलेले असते, त्याच्या अडचण येत नाही. पण शेळ्यांना पुढं पण 40 ते 50 फुटाचं कंपाऊंड शेळ्यांसाठी फिरण्यासाठी पाहिजे. प्रेक्षकांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेळी पालन हा व्यवसाय कशा प्रकारे केला पाहिजे याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. तरी पण आमच्याकडून तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल तर सरांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं. जर तुम्हाला उद्योग मार्गचं हे काम आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन एखाद्या शेतीसोबत. तोपर्यंत जय हिंद.